हायकोर्टामध्ये केस घातली। हायकोर्टामध्ये आम्ही मागणी केली की आमचे हे पैसे तेरणा आणि तुळजाभवानी आणि नरसिंह कारखाना या 3 कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला आमचे जिल्हा बँक विभागाची परतफेड झाली नाही, म्हणून शासनाने आम्हाला हे पैसे कारखान्याचे पैसे द्यावे। त्याच्यानंतर माननीय अजितदादांनी मुख्यमंत्री होते, महाविकास आघाडीच्या काळामध्ये आमची मीटिंग लावली, फाईल बऱ्यापैकी पुढे गेली, परंतु मध्येच जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली, महायुतीची सत्ता ही परत ती फाईल। आता परत आम्ही त्या ट्रॅकवर आलो, आम्ही अजितदादांना भेटलो, आम्ही परवा आता सहकार मंत्र्यांना भेटलो आणि त्या ट्रॅकवर आहोत किती पैसे मिळवायच्या आणि कोर्टाच्या माध्यमातून आणि शासनाचा रेटा लावून ते पैसे कसे मिळवावे। दुसरा महत्वाचा विषय आहे की या जिल्ह्यातले 2 साखर कारखान्याने तेरणा आणि तुळजाभवानी साखर कारखाना हा प्रचंड अडचणीत आलेला, 9-10 वर्षे साखर कारखाने अडचणीत आलेले। तेरणासारखा कारखाना 35,000 सभासद आहेत, एवढा मोठा कारखाना अडचणीत आलेला होता। तो अडचणीत आला, त्या शेतकऱ्याची तर अडचण झालीच नाही, परंतु त्याच्याशिवाय त्या कारखान्याच्या अडचणीमुळे आज जिल्हा बँक अडचण, ते तुळजाभवानीच्या अडचण, त्या साखर कारखान्याची केस DRT कोर्टात, DRT कोर्ट, DRET कोर्ट, हायकोर्ट, इव्हन सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही 5 वर्ष संघर्ष केला, निकाल आपल्यासारखे लावून घेतले, तडजोड केली। तुमच्या माहितीस्तव हेच मला सांगायला हरकत नाही, एकदा पेपरला चेहरा नाही, तेरणा साखर कारखाना लिलावाला प्रॉव्हिडंट फंडाने लिलावाला काढला, किती कोटीमध्ये 4 कोटी 4-5 कोटीमध्ये त्याचं देणं होतं, त्याने लिलावाला काढलं आणि नॉमिनल रेट मध्ये तो कारखाना विकला गेला। मी अक्षरशः धाराशिवलाच होतो, इथूनच बॅग मागवली आणि श्री छत्रपती संभाजीनगरला गेलो, हायकोर्टामध्ये ती केस घातली, तात्पुरता स्थगिती मिळाली, पण कोर्ट प्रॉव्हिडंट फंडाला स्थगिती द्यायला नकार देतं, तात्पुरती स्थगिती। त्याच्यानंतर आम्ही संचालक मंडळाला एक ऍफिडेव्हिट केली, एक ठराव घेतला आणि हायकोर्टात दाखल केलं की साहेब याचे पैसे आम्ही फेडतो, म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे हे आमचा जिल्हा बँकेचा विषय नव्हता, तो बँकेचा विषय होता, तो तेरणा कारखान्याचा, तिथल्या कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंडाचा विषय होता, तिथल्या संचालक मंडळाचा विषय होता। असं असताना आम्ही ते एक ऍफिडेव्हिट दिलं की आम्ही हे पैसे फेडतो, आम्हाला हे भाडे तत्वावर घेऊन द्या, या भाड्यातून आम्ही हे पैसे देतो। त्याच्या आधारावर हायकोर्टाने आम्हाला मुदत दिली, आम्ही प्रॉव्हिडंट फंडाला रिक्वेस्ट करून विनंती केली आणि त्याच्याकडून प्रॉव्हिडंट फंडाकडून पत्र घेऊन आम्ही ते कारखाना भाडे तत्वावर दिलं, 6 वेळेस टेंडर काढला आणि ते भाडे तत्वावर गेला आणि तो चालू। त्याचप्रमाणे तुळजाभवानी कारखाना पण आम्ही हायकोर्टामध्ये तडजोड केली आणि तिथंही आम्ही त्याच पद्धतीने तडजोड करून तोही कारखाना आज चालू झालेला आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2 वर्षामध्ये आपल्याला पैसे। विरोधक उमेदवाराला मला एवढंच सांगायचं आहे की पैलवान तयार आहे। माझं गाव बलसूर आहे, बलसूरचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? ज्या आमच्या मंदिरात एक शिलालेख आहे त्याच्यावर बलसूरचा अर्थ आणि बलवान आणि शूर, त्यामुळं उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि महायुतीचा उमेदवार तयार आहे, पैलवान तयार आहे।